धावतो जीवा तुझाच नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग अशा मराठी सॉन्गवर मित्रांनो व्हिडिओ एडिट केला आहे. एक साजणी या सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. व्हिडिओ एडिट करण्यासाठी आलाइड मोशन जो ॲप आहे त्याची गरज लागणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आलाइड मोशन जो ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे. आलाइड मोशनमध्ये लागणारे प्रीसेट तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बेटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक आहे, ती तुम्हाला इम्पोर्ट करून आपल्या आलाइड मोशनमध्ये घ्यायचे. त्यानंतर बाकीचे मटेरियलसुद्धा डाउनलोड करून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं आहे, तर बघू शकता खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचं ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. एक नंबरचा प्रीसेट आपल्याला ओपन करायचं आहे. यामध्ये बघू शकता अशा प्रकारे बीटनुसार तुम्हाला काय करायचं, तुमचे फोटो ॲड करण्यासाठी खाली प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, एक पहिला फोटो ॲड करायचा आहे. पहिला फोटो ॲड करण्यासाठी वरती 3 डॉट जायचं आहे. 3 डॉटवर गेल्यानंतर फिल कम्स एरिया ऑप्शन करून फिल स्क्रीन करून घ्यायचं. त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जर असेल या फोटोचा तर त्याला काय करायचं, पहिल्यांदा वाढून घ्यायचं आहे आणि जर एक्स्ट्रा पार्ट असेल तर डिलीट करून टाका. त्यानंतर हा फोटो ऑलरेडी इथे असेल तर या फोटोवर काय करायचं, क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर फोटो चेंज करण्यासाठी तुम्हाला कलरचे ऑप्शन घ्यायचे. यानंतर हे नंबरचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून तुम्हाला आवडता तुमचा जो एक फोटो असेल तो घ्यायचा आहे आणि वरती प्लसवर क्लिक करून टाकायचे. होऊ शकता अशा प्रकारे हा फोटो चेंज करून घ्यायचा आहे. यानंतर पुढे यायचं आहे, एक एक करून तुम्हाला काय करायचं आहे, एक एक करून हे सर्व जे फोटोज आहेत ते बीटनुसार तुम्हाला या बीटमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपण काय करूया, ॲड करून घेऊया. तर इथे बघू शकता अशा प्रकारे हे बीटमध्ये सर्व फोटो ॲड करून झाले. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला स्टार्टिंगला येऊन खाली प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन हा जो PNG आहे तो PNG ॲड करून याला वरती अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करायचे. लेअरसुद्धा अशा प्रकारे नीट ॲडजस्ट करून मला याची साईजसुद्धा वाढवायचं आहे. त्यानंतर लॉंग प्रेस करून शॉर्टबंद लेअर वाढून टाकायचं. बघू शकता अशा प्रकारे एवढं काम केल्यानंतर काय करायचं, तर तुम्हाला आता इथून काय करायचं, बॅक यायचं. त्यानंतर शेक इफेक्टमध्ये जाऊन जो पहिला फोटोचा लेअर त्यावर क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करायचं आहे. नंतर बॅक येऊन मित्रांनो आपला मेन जो प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं. अशा प्रकारे बघू शकता. यानंतर काय करायचं आहे, आपल्या जो फोटो आपण ॲड केला त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून ब्लेंडिंग ॲपसेट राहायचं आहे आणि मित्रांनो कलरचे ऑप्शन जाऊन शेवटचं ऑप्शन सिलेक्ट करून टाकायचं. बघू शकता अशा प्रकारे. यानंतर काय करायचं तुम्हाला मित्रांनो, तर आता इथून पुन्हा बॅक यायचं आहे, शेक इफेक्टमध्ये पुन्हा जायचं आहे, दुसरा फोटो सोडून द्यायचा, तिसरा फोटो जायचं लहान लेअरच्या इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करायचं आहे. नंतर बॅक येऊन आपला जो मेन जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो त्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरा फोटो सोडून द्यायचा आहे. त्यानंतर तिसरा फोटोच्या इथे येऊन प्लस इथे बघू शकता इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. इथून जे सर्व शेवटपर्यंत जेवढे फोटोज आहेत मित्रांनो त्यांना काय करायचं, एक एक करून सर्व फोटोला काय करायचं, इफेक्ट लावून घ्यायचे. तर आपण काय करूया, सर्व जे फोटोज आहेत आपण शेवटपर्यंत ॲड केलेत त्या सर्व फोटोला इफेक्ट लावून घेऊया. तर मित्रांनो ते बघू शकता सर्व फोटोला आपला इफेक्ट लावून झाला आहे. आणि मित्रांनो जो आपला व्हिडिओ आहे तो इथे एडिट झाला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनल आपला फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती सेटिंग साईडला शेअरचा ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाका.